नमस्कार मित्रांनो, अचूक माहिती देणारे पोलीस भरती गुरु हार्दे सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या पोलीस भरती गुरु हार्दे सर या यूट्यूब चॅनलमध्ये. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 2 व्हिडिओ बनवले होते. त्याच्यात तुमच्या शंकांचं बऱ्याच निरसन करण्याचा प्रयत्न केला. भरपूर शंकांचं म्हणजे दूर झाल्या, परंतु अजून एक शंका अशीच राहिलेली विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड आधी होईल की लेखी आधी होईल आणि भरतीचे फॉर्म कधी सुटतील. मी तुम्हाला कालच बोललो होतो, गृहमंत्री असे बोललेले आहेत कालच्या बैठकीत का डिसेंबर अखेर, डिसेंबरपर्यंत नाही, काही ठिकाणी डिसेंबरपर्यंत पण आलेले आणि डिसेंबर अखेरपर्यंत आलेले. मात्र पण मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये बोललो होतो डिसेंबर अखेरच होऊ शकते. आलं लक्षात. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब असेल तर एक मस्त लाईक करा. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक व्हिडिओ व्हायरल होऊ राहिला आहे, गृहमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ राहिला आहे. तो व्हिडिओ नक्की कशा संबंधात आहे आणि काय आहे त्या व्हिडिओमध्ये हे आपण आज पाहणार आहोत. आलं लक्षामध्ये. ऑलरेडी आजच्या सकाळ पेपरला बातमी आलेली आहे सगळीकडे. पोलीस भरती प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण करणार किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. ओके. बाकी देशमुख अनिलजी देशमुख असं काही बोललेलं नाहीत की ग्राउंड आधी होणार आहे का लेखी आधी होणार आहे का फॉर्म कधी सुटणार आहे, 2019च्या भरतीचं काय, अशा कुठल्याही मुद्द्यांवरती चर्चा झाली नाही. फक्त एक सांगितलेलं त्यांनी का भरती होणार आहे. ओके. आपण ते मुद्दे पाहिले असतील पूर्णपणे. ओके. हे आजच्या सकाळ पेपरला, लोकसत्ता पेपरलासुद्धा, पुढारी पेपरलासुद्धा बातमी आहे डिसेंबर अखेर. आता बघा इथं डिसेंबर अखेर आहे. आधीच्या कात्रांमध्ये डिसेंबरपर्यंत होतं आणि इथं अखेर आहे. मात्र आपलं अखेर धरून चला. आलं लक्षामध्ये. डिसेंबर अखेर 12,500 पोलिसांची भरती होणार, गृहमंत्री यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. ओके. मात्र आधी ग्राउंड होणार आहे का आधी लेखी होणार आहे, 2019चं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. लक्षात घ्या. उगाच विद्यार्थी मित्रांनी डिस्टर्ब होण्याचा अर्थ नाही. बाकी एक भरती होणार आहे, त्यामुळे आपण आता अभ्यासाकडं लक्ष द्यायचं काम करायचं आहे. बाकीचं काय आपलं घेणं देणं नाही. आलं लक्षामध्ये. आता पहा, एक व्हिडिओ व्हायरल होतो ना की त्या व्हिडिओमध्ये काय सांगितले ते पाहायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. अजून 1-2 व्हिडिओ दाखवणार मी. लक्षात. त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितले काय पहा. तर मग त्या व्हिडिओमध्ये नक्की बोललेत काय माननीय गृहमंत्री अनिलजी देशमुख, आणि हा व्हिडिओ कधीच आहे ते नंतर पाहूया. आधी पहा व्हिडिओ काय बोललेत ते. याच्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला होता. तीच सगळी प्रक्रिया त्याच पद्धतीने राबवली जाईल की काही थोडा बदल या भरती प्रक्रियेत? नाही, याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे ही पोलीस भरती होणार आहे. याच्यामध्ये पहिले फिजिकल आणि नंतर ओरल हा सुरुवातीची पद्धत होती. त्याच्यामध्ये मधात एक विचारवलं होतं की पहिले ओरल घ्या नंतर फिजिकल घ्या. पण कालच आम्ही निर्णय घेतलेला आहे की या परीक्षेमध्ये पहिले फिजिकल घ्यायची आणि नंतर ओरल घ्यायची, आणि त्या पद्धतीने त्याची तयारी चालू झालेली आहे. पोलीस नमस्कार. पहा मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल. ओके. पाहिलं गृहमंत्री साहेब काय बोलले. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ना बाळांनो, हा व्हिडिओ ज्यावेळेस गृहमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मीडियावाल्यांनी त्यांचा व्ह्यू घेतला होता की तुम्ही गृहमंत्री झालात, तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही गृहमंत्री पद कसे सांभाळणार, तुम्हाला गृहमंत्री यातून तुम्ही कोणकोणती कामं करणार, असे म्हणजे त्यांची एक पर्सनल जनरल एक मुलाखत होती त्यांची. गृहमंत्री झाले म्हणून त्यांची एक जनरल मुलाखत होती, आणि त्या मुलाखतीत त्यांनी सहज प्रश्न विचारला होता पोलीस भरतीचं काय होणार, म्हणून ते झालेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि आता परत विचारू नका हा व्हिडिओ कधीचा आहे. शंकांचं निरसन सगळ्यात शेवटी का होईना पण मी केलेला आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे. ह्या व्हिडिओवरती पण आपण जुन्या काळात मी असं काय, तो 200 वर्षापूर्वीचा व्हिडिओ नाही, तो आत्ताचा 5-6 महिन्यापूर्वीचा, म्हणजे गृहमंत्री झाल्यानंतरचा लगेच 15-20 दिवसामधला तो व्हिडिओ आहे. आल्या लक्षामध्ये. तोपर्यंत कोरोना आलेला नव्हता. कोरोनाच्या आधीचा व्हिडिओ आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आधीचा आहे. आणि कालचा जो व्हिडिओ तुम्ही म्हणता कालचा, तर हा एक कालचा व्हिडिओ. बेरोजगार युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत स्वतः गृहमंत्र्यांनी या सूचना दिल्यात. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय. राज्य पोलीस दलात भरतीच्या सूचना देण्यात आल्यात आणि विशेष म्हणजे या डिसेंबर महिन्यापर्यंतच ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेत. नमस्कार. पाहिलं असेल तुम्ही, पुन्हा एकदा पहा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आत्ता पाहिलं असेल की गृहमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे. डिसेंबर अखेर पूर्ण करणार आहे विद्यार्थी मित्र. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यासाला लागलेले आहात,
अभ्यासाची तयारी करत आहात. 10,000 पोलिसांची भरती होणार असं आपण म्हणत होतो, परंतु आता तर फार 12,500 पोलिसांपर्यंत आकडा गेलेला आहे. आधी 8,000, 3,500चे सुटले, भरून घेतले, नंतर 8,000, नंतर 10,000, नंतर आता 12,500. नशीब आता पुढं वाढू नये हीच करून घ्यावं. खूप झाली 12,500 म्हणजे खूप मोठी झाली. पण लक्षात घ्या, अजून काही विद्यार्थी म्हणतात हे सगळे पोलीस कॉन्स्टेबल नाही. त्याच्यात तुमचा SRPF असेल, तुमचं ड्रायव्हर म्हणजे वाहन चालक असन, तुमचं बँड पथक असन, तुमचं ग्रामीण, तुमचं शहरी, म्हणजे सगळे पदाचे प्रकारचे पदं हे त्यामध्ये भरले जाणार आहेत. आलं लक्षामध्ये? असे मिळून ते 12,000-12,500 जागा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासाला आता लागलेले आहातच, आपण सराव करता आहातच. आणि मित्रांनो, आपल्या हे टेस्ट सिरीज सुरू आहे. आपल्या जवळजवळ आता बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत आहे. तशीच आपली आता 10,000 महाराष्ट्र पोलीस भरती हे 12,000 धरून चला, 12,000 महाराष्ट्र पोलीस भरतीच्या जागांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज. ऑनलाईन टेस्ट सिरीजला आपण ॲडमिशन घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 9766853675 या नंबरवरती संपर्क करायचा. SMS करून ऑनलाईन टेस्ट रजिस्ट्रेशन करू शकता. थोड्या दिवसात आपली ऑनलाईनची बॅच सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता ऑलरेडी आपली बॅच सुरू आहे, त्याच्यामुळे लगेच जरी तुम्ही संपर्क केला तर लगेच तुम्हाला ॲड करता येणार नाही. ऑलरेडी नवीन बॅच आपली चालू आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे नवीन बॅच आपली 1 जुलैला सुरू होईल. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे नक्की ॲडमिशन घ्या. तुमचा नक्की त्याच्यामधून फायदा होईल. रोज एक पेपर असतो. कालावधी हा आपला 1 महिन्याचा असतो. पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीजचा 1 महिन्याचा कालावधी असतो आणि आपण रोज पेपर देत असतो. रोज एक पेपरचा फिक्स वेळ ठरलेला असतो. त्या वेळेत तुम्हाला पेपर दिलेला जातो. पेपर दिल्यानंतर तुम्हाला लगेचच ऑनलाईन निकाल पण लगेच सबमिट केल्यानंतर लगेच निकाल पण कळत असतो. आपल्याला किती मार्क पडले, किती पर्सेंटेज पडले, अशा प्रकारची ऑनलाईन टेस्ट असते, जेणेकरून एक सराव जातो. विद्यार्थी मित्रांनो, एक सरावात राहणं गरजेचं आहे. आता 4 ते 5 महिने अजून भरतीला वेळ आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला पुन्हा जर काही आली अपडेट तर मी घेऊन येईन तुमच्यासाठी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.